वाहतूक कोंडी आता त्रस्त होत चाललेला आहे ठाणेकर नागरिक. त्याचप्रमाणे वसई विरारचा देखील नागरिकांना याचा मनस्ताप होतोय. 16 महिन्याच्या चिमुकल्याचा या वाहतूक कोंडीमुळे मृत्यू झालेला आहे. एकंदरीत या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त झालाय. त्याचप्रमाणे आता त्याच ठिकाणचे लोक देखील या वाहतूक कोंडीमुळे मला कळत नाहीये. सरकार एखादं ज्या वेळेला नोटिफिकेशन काढते त्यावेळेला त्या नोटिफिकेशन साईड इफेक्ट काय त्याचा कधी काही विचार सरकार करते की नाही. याच्या आधी देखील एक गणपतीच्या दरम्यान एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नोटिफिकेशन नुसार 31 डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेवी गाड्या येणार नाही असं म्हटलं होतं. पण दुसऱ्या दिवशीपासूनच हेवी ट्रक ठाण्यामध्ये दिसायला लागले. काल देखील आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यात म्हटलं गेलं की रात्री 12 ते सकाळी 6 एवढ्याच वेळात हेवी ट्रक येतील. त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरात ठाण्यामध्ये हेवी ट्रक येणार नाहीत. पण आज जर तुम्ही ठाण्यात फिराल तर ठाण्यात दुपारी देखील हेवी ट्रक होते, संध्याकाळी आता देखील हेवी ट्रक आहेत. सो कुठलाही एखादा ज्या वेळेला नोटिफिकेशन निघतं त्यावेळेला आपण जबाबदार आहोत आणि जबाबदारीने या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. त्या गोष्टी होताना ठाण्यात दिसत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्यांचं ठाण्यामध्ये हसं होतंय की काय अशी भावना लोकांमध्ये आहे. लोकांना फसवलं जातंय की काय अशी भावना सर्व लोकांमध्ये आहे. काल वसईत घडलेली घटना यालाच अनुसरून आहे. तुम्ही जर नीट प्लॅनिंग केलं असतात तर त्या चिमुकलीचा जीव काल गेला नसता. कारण ठाणे आउटस्कटला जेवढे शहर आहेत ती सगळी ट्रॅफिकमध्ये होती. तर या सगळ्याचा जर विचार केला गेला नाही तर भविष्याच्या काळामध्ये ट्रॅफिक हा विषय प्रचंड गंभीर झालेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. या वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरणार आहे. कशा प्रकारे आंदोलनाचा मी पुन्हा सांगतो, मी उद्या मोर्चा काढल्याच्या नंतर परवा ट्रॅफिक होणार नाही असं माझं मत नाहीये. परंतु संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय. कारण प्रत्येक ठाणेकर या सगळ्या गोष्टीला त्रस्त आहे. पण कोणाकडे जावं याचं सोल्युशन काय हे त्यांना माहीत नाही. सो त्यासाठी ठाण्यात एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या एकत्र येण्याची सुरुवात ही उद्यापासून आम्ही करतोय. चुकीच्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चुकीच्या प्रकारचे निर्णय याच्यामुळे ठाण्याची ट्रॅफिक वाढते. आणि मी पुन्हा सांगतो, असं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ठाण्यामध्ये आता चालू नाहीये की पुढच्या 5-10 वर्षात ही ट्रॅफिक कमी होईल. अशी कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आता ठाण्यामध्ये सुरू नये. पुढच्या 5-7 वर्षामध्ये ही परिस्थिती अजून भयानक झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. वाहतूक कोंडीला शह देण्यासाठी मेट्रो लाईन टाकण्यात आलेली आहे. या मेट्रोचा ट्रायल जो आहे तो सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. कसं बघता या मेट्रो ट्रायल? माझं मत आहे की मेट्रो येऊन देखील ट्रॅफिकची कुठलीही काही मोठा ड्रास्टिक बदल होईल असं काही नाही. तुम्हाला हे सगळं ट्रॅफिक जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला वाडा मनोर जो रस्ता आहे तो लवकरात लवकर बनवावा लागेल. वसई भिवंडी रस्ता आहे तो लवकरात लवकर बनवावा लागेल. आणि जोपर्यंत ही 2 मोठी रस्ते बनत नाहीत तोपर्यंत तुमचा ट्रॅफिकची समस्या, हेवी ट्रकची समस्या ही मिटणार नाही एवढं नक्की. तर राज ठाकरेंचा ठाणे दौरा असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता हा दौरा महत्वाचा मानला जातो. मला वाटतं आजच सन्माननीय राजसाहेबांचा दौरा झालेला आहे आणि आता सध्या सन्माननीय राजसाहेब आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना कानमंत्र देत आहेत. कशा प्रकारे भविष्याची आमची वाटचाल आहे आणि आम्हाला काय जबाबदारी आहे याची जाणीव सन्माननीय राजसाहेब आम्हाला सगळ्यांना करून देतात. सो त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढच्या महिन्याभरात आमची कामं चालू असताना तुम्हाला दिसतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.